काहीच असा आधारच करून ठेवला नाही. अर्ध्यात गेलं ते टाकून आम्हाला. खरंच लय वाईट वाटते. त्यांचं काय नाही आधार, कारण की त्यांनाच एवढी मुलं येतात त्याच्यामुळे आपण जात बी नाही तिथं. आई वारली माझी, बाबा आहेत ते दिसत नाही त्यांना, भाव आहे एकच. बोलता बोलता बेशुद्ध झाले गाडीत. मला काही माहिती नाही कुठून राजण्यापासून गाडी आली इथं खाटपेवाडीच्या ठिव्यापर्यंत तरी मला काहीच सुद्धा नव्हती. स्वतःची रूम असली तर शहरात जाण्याचं महत्त्व आहे. आपलं हे खाण्याचं बघायचं, मुलांच्या शाळेचं बघायचं का रूम भाडं भरायचं, त्याच्यामुळं शहरातही जाऊ शकत नाही. त्याच्यामधून पाणी आतमध्ये सगळं येते. कोबा केलाय तरी त्याच्यामधून असं पाणी तुंबतं. मग पावसाचं ते अर्ध्या भीती राहिल्यात. ते मालक गेल्यानंतर कोण करणार आहे आपलं, दुसरं कोण करू शकत आहे. माझ्या दिरांनी, चुलत दिरांनी एकदा असं दवाखान्यात नेलं. मला कधी सलाईन लावल्यानंतर मला सूद आली. असं बेशुद्ध पडल्यागत होतं. मग ते असं वाटतं की इस्तूच्या कडेला असं कशा पाण्याच्या कडेला भीती वाटते ना जायला. आणि त्यांनी मग दवाखाना एवढा 2-3 लाख रुपये त्या जीवनधारमध्ये घालवलं. असं झाल्यानंतर मग काढून आणलं तिथंच जीव गेला त्यांचा. फार कमी वयात त्यांना हे दुःख त्यांच्या वाट्याला आलंय. आणि योगायोग असं मी तर म्हणून योगायोग नाही, हा वाईट योग म्हणावा लागेल की ज्यावेळेस एक घर चालू होतं ना, घराचं बांधकाम, त्याच वेळी त्यांचे मालक गेले. ह्या ज्या भिंती बघतोय ना अर्धवट ठेवल्या, त्याचं कारण तेच आहे की ते घर अर्धवट ठेवून मालक गेले. आणि ह्या ताईच्या डोक्यावर 2 संकट आली. अक्षरशः आसमानी संकट म्हणतात ना, ताईंनी भोगले की तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा, या मंगलताईंना मदत करा.